नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना लोकांच्या ज्या काही चुका घडतात त्या चुका मी अशा व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. तर असाच एक फायदा करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, अनेक लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना ह्या ज्या चुका आढळतात हे मी चुका शेअर करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हे व्हिडिओ तुम्ही सातत्यानं पाहिले पाहिजेत, यासाठी तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि सातत्यानं फोकसली तुम्हाला कसे वेल्थ क्रिएट करता येईल याच्या अनेक या माध्यमातून टिप्स भेटत राहतील, सूचना आणि महत्वाचे कन्सेप्ट भेटत राहतील, नुसत्या टिप्स नाही आहेत. तर चला, तर आता काय चूक होते पहा मित्रांनो. रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना खास करून नोकरदार वर्गाचं असं म्हणणं असतं की बाबा माझे काही पगारातून जे एका डेट ऍसेट क्लासमध्ये पैसे जातात ते माझ्या रिटायरमेंटसाठी उपयोगाला येतील आणि म्हणून मी त्याला आता हात लावत नाहीये. पण खरं सांगू मित्रांनो, रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असताना एक महत्वाचं पॅरामीटर लक्षात घेतलं पाहिजे की हे लॉंग टर्मचं राहतं प्लॅनिंग. लॉंग टर्म साठी आपल्याला महागाईपेक्षा 1-2%, 4%चा परतावा जास्तीचा पाहिजे असतोय, तेव्हा कुठेतरी ते खऱ्या अर्थानं प्लॅनिंग होतं. पण हे जे पैसे डेट ऍसेट क्लास मधले आहेत हे लोकांना असं वाटतं की हे माझे लॉंग टर्म साठी म्हणजे माझे रिटायरमेंटसाठी उपयोगाला येतील. तसं नाही आहे मित्रांनो. महागाईपेक्षा 2-5% जर एक्स्ट्रा जे भेटत नसतील तर ते रिटायरमेंटसाठी उपयोगाला येत नाहीत. अमाऊंट तुम्हाला दिसेल पण महागाई बरोबर त्याची तुलना नाही करता येत. महागाईपेक्षा 2-5% एक्स्ट्रा जे भेटले तरच ते खऱ्या अर्थानं प्लॅनिंग असते. तुम्ही गेस केला असेल मी कोणत्या असेट क्लास बद्दल बोलतोय, ज्याचा परतावा 7 ते 8% आहे आणि पगारात कटिंग होऊन मग पगार हातात येतो, असा तो असेट क्लास आहे. तिथून बाहेर या मित्रांनो, तुम्हाला जर ते रिटायरमेंटसाठी पैसे वापरायचे असतील तर. कोणता असेट क्लास आहे कमेंट करा, बघा तुमच्या लक्षात येते का. थँक्यू.